स्वागत आहे आपले जय भारती मराठी रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार कोल्हापुरी लाल मसाला। तर त्यासाठी इथे धने घेतलेले आहे अर्धा किलो एवढे आणि लाल तिखट घेतलेले आहे जे मी घरी तयार केलेले आहे। यामध्ये तेजा मिरची घेतलेली आहे जी गावरान मिरची अर्धा किलो एवढी काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे आणि 1 किलो बेडगी मिरची। तर त्याच्यानंतर इथे आपल्याला खोबऱ्याचा किस करून घेतला अर्धा किलो खोबऱ्याचा। त्याच्यानंतर अर्धा किलो तीळ घेतलेले आहे आणि 200 ग्रॅम एवढी खसखस घ्यायची आहे। तर इथे लसूण सोलून घेतलेला आहे अर्धा किलो एवढा। त्याच्यानंतर 4 किलो कांदे घेतलेले आहे आणि ते छान कट करून घेतले बारीक स्लाइस आणि थोडेसे हलकेसे वाळून घेतले। त्याच्यानंतर 2 जोड्या कोथिंबीरच्या घेतल्या, ह्या पण सुकून घेतल्या स्वच्छ धुवून पंख्याखाली। आता इथे जिरे घेतलेले आहे। तर जिरे आपण 250 ग्राम घेतले, 50 ग्रॅम एवढं तेजपान घेतलेलं आहे, अर्धा किलो एवढं अद्रक घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला खडे मसाले घ्यायचे आहे। तर खडे मसाले एवढे प्रमाणातच घ्यायचे। तर एवढ्या मसाल्याला म्हणजे अर्धा किलो धन्याला एवढे इथे 20-20 ग्राम एवढे घेतले। 20 ग्राम मिरे, 20 ग्राम जिरे, लवंगा घेतलेले आहे 20 ग्राम, कपूर चिनी घेतलेली आहे, जायफळ घेतलेलं आहे। त्याच्यानंतर विलायची जी आहे मोठी त्याच्यातले दाणे काढून घेतलेले आहे, चक्री फूल घेतलेले आहे 20 ग्राम एवढं, दगड फूल पण घ्यायचं आहे आपल्याला इथे 20 ग्राम एवढं आणि दालचिनी घेतलेली आहे 20 ग्राम एवढी। आता हे खडे मसाले अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचे। सगळ्यात प्रथम आपण जिरे भाजून घेऊ अगदी हलक्या गॅसवर। खूप जास्त गॅस मोठा पण नाही करायचा आहे कारण मसाले हे जळाले नाही पाहिजे। जर मसाले जळाले तर त्याची टेस्ट एवढी व्यवस्थित येत नाही, अगदी जळमट लागतात। धने पण छान असे हलक्या रंगावर भाजून घेतलेलं आहे आणि खोबरंसुद्धा आपल्याला इथे छान कुरकुरीत होईपर्यंत, सोनेरी रंगावर येईपर्यंत असं छान भाजून घ्यायचं आहे। दगड फूल भाजून घेऊ। त्याच्यानंतर एक एक करून सगळे खडे मसाले छान भाजून घ्यायचे। शहाजिरे आणि मिरे भाजून घेतलेले आहे, दालचिनी भाजून घेऊ। त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये सगळे खडे मसाले म्हणजे अगदी तेल न टाकता भाजायचे आहे। थोडंसं तेल टाकलं, चक्री फूल भाजून घेतलेलं आहे। चक्री फुलाचा छान असा सुगंध येतो। आता ते पण आपण काढून घेणार आणि हे सगळे मसाले थंड करून ठेवायचे। यामध्ये लवंग, मिरे हे सुद्धा छान हलक्या हाताने भाजायचे। थंड करूनच आपल्याला हे कांडपमध्ये दळायला द्यायचे। आता इथे खसखस घेतलेली आहे। खसखस खूप पटकन जळते म्हणून पटकन आपल्याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे। आता इथे कांदा घेतलेला आहे। हा कांदा पूर्णपणे सुकलेला आहे, खूप वाळलेला नाही आहे। आता हा कांदा जो आहे तो आपल्याला अर्धा करायचा, म्हणजे तेवढं आपल्याला भाजून घ्यायचं तेल टाकून आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा, म्हणजे हा कांदा पूर्णपणे भाजलेला आहे, यातला पाण्याचा अंश पूर्णपणे निघून गेलेला आहे। आता इथे अद्रक पण थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे, ते पण छान भाजलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला कोथिंबीरसुद्धा भाजून घ्यायची आहे। थोडंसं तेल टाकायचं आणि अगदी खालीवर करायचं 2-3 वेळेस। आता हा मसाला जो आहे ओला मसाला, आता हा आपल्याला कांडपमध्ये दळायला नाही द्यायचा। मिरचीमध्ये आपल्याला हे सगळे मसाले दळून टाकायचे आहे, जसे की धने, त्याच्यानंतर जिरे आणि खडे मसाले हे दळले आणि खोबरं, खसखस आणि तीळ हे सुद्धा आपण कांडपमध्ये दळायला देऊ शकतो। मी इथे घरी दळलेलं आहे, तुम्ही बघू शकतात किती छान असा खोबऱ्याला तेल सुटलेलं आहे। हे सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं। आता हे तिन्ही मसाले आपल्याला कांडपमधून दळून आणायचं आणि जो ओला मसाला आहे आपण जसे की अद्रक, लसूण आणि कांदा, कोथिंबीर, तर हे आपल्याला घरच्या घरी मिक्सरमध्ये बारीक करायचं आणि यामध्ये आपल्याला 150 ग्रॅम एवढं मीठ टाकून घेतलेलं आहे। खडे मीठ असलं तर खूपच चांगलं, खडे मीठ टाकून घ्यायचं किंवा साधं मीठ टाकायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं। याच्यामुळं काय होतं की मसाला पण छान राहतो, रंगही टिकतो मिठामुळं आणि टिकतो पण वर्षभर। आणि हे पूर्णपणे थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे मिरचीमध्ये इतर खडे मसाले किंवा धन्याच्या पूडमध्ये मिक्स करून घ्यायचं। एक मोठं असं टोपलं घेऊ म्हणजे त्यामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येतं। आता कोथिंबीरसुद्धा आपण बारीक करून घेणार। त्याच्यानंतर लसूण आणि कांदा हे सुद्धा आपण बारीक करून घेणार। बारीक केलं का हा मसाला अगदी ओला असतो, पण हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। जो मसाला आपण बारीक केलेला आहे, जशी मिरची, धने आणि जिरेपूड, खोबरं, यामध्ये हे सगळं मिक्स करून घ्यायचं।
चमच्याने व्यवस्थित मिक्स नाही होत. हा कोल्हापुरी मसाला खूप छान असा लागतो. सगळ्या भाज्यांना उपयोगी आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर धन्यवाद.